कादंबरी छावा. वाचक भारती डहाळे. पान क्रमांक 275 ते 282. आता गडाची खडी चढण सुरू झाली. राजे संभाजीराजे पालखी उतार होऊन जिजाऊ बसलेल्या मेण्याच्या दुतर्फा झाले. हत्ती टाके मागे पडले. समोर आभाळात घुसलेले 12 कोनी 5 मजली मनोरे दिसू लागले. जसा रायगड आपल्या मनोऱ्यांचे दोन्ही भक्कम हात उभवून वरच्या आभाळाला मूकपणे साद घालीत होता. गोल घेराचा गंगासागर तलावाला. जिजाऊंचा मेणा थांबला. एक हात राजाने धरला आहे, दुसऱ्या हाताचा आधार संभाजी राजाने घेतला आहे. अशा थकल्या जिजाऊ गंगासागराच्या काठाशी आल्या. जिजाऊ, राजे, संभाजीराजे गंगासागरात पडलेल्या आघाडी मनोऱ्यांचे देखणे प्रतिबिंब बघू लागले. हरवल्या डोळ्यांनी. गंगासागरात केवढ्या थोर गोष्टींचा जमाव झाला होता. 12 कोनी उंच मनोरे, डोकावलेले भोसलाई त्रिदळ आणि वरचे निळेशार आभाळ. त्या तिघांपैकी कुणालाच बोलावेसे वाटत नव्हते. एकाएकी ते आपोआप घडलेले देखणे पाणचित्र हिंदोळले आणि विलग झाले. तलावाच्या काठावर ओळंबलेल्या आंब्याच्या एका फांदीवरून बराच वेळ मोहरा धरून गोळ्यासारख्या बसलेल्या एका मुठी एवढ्या खंड्या पक्षाने उसळी घेत गंगासागरात सूर टाकला. लाटाच लाटा उठल्या. संभाजीराजे त्या सुराने दचकले. त्यांनी पाण्याबाहेर उमाळी घेऊन उठलेल्या त्या लहान वाटणाऱ्या फडफडत्या पक्षाच्या चोचीत मासोळी पाहिली. मग हट्टाने त्यांचे डोळे त्या पक्षामागून दौडत गेले. पुन्हा फांदीवर बसलेल्या खंड्याने मानेला दिलेला झटका संभाजीराजांना दिसला. मासोळीची एक तळपती रुपेरी तार उन्हात फेकलेली त्यांना दिसली न दिसली आणि ती क्षणात खंड्याच्या चोचीआड झाली. मासोळी होत्याची नव्हती झाली. खंड्याने शीळ भरली संतोषाने. संभाजीराजे ती ऐकून अस्वस्थ झाले. मनोऱ्यांनी सुरूर केलेल्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजात स्वाऱ्या आल्या. हिरोजी इंदळकराने पुढे येत राजांच्या हाती एक पाय बांधले काळे कोंबडे दिले. राजांनी ते दरवाजावरून 3 वेळा उतरून दूर फेकून दिले. असते चुन्या दगडांनी घडलेल्या वास्तूलाही एक न दिसणारे बाळसे असते. त्यालाही दृष्ट लागण्याचा संभव असतो. त्यासाठी हा उतारा होता. राजांनी बालेकिल्ल्याच्या दरवाजाची पूजा बांधली. त्यावर मोहरा उधळल्या आणि पृथ्वीवरल्या कुठल्याही गडाला ज्यांची पायधूळ मस्तकी घेताना धन्य वाटावे अशा जिजाऊंना मध्ये घेऊन राजे संभाजीराजे यांनी रायगडाच्या बालेकिल्ल्याच्या सदर दरवाजाचा दगडी उंबरठा ओलांडला. स्वप्ननगरीचे दालन उलगडावे तसा पालखी दरवाजा पार करताच बालेकिल्ल्याचा ऐंच शिलावटी भाग समोर आला. एकाच एक लागून असलेल्या 7 महालांच्या माळवद्या असलेल्या जोड चिरेबंद इमारती समोर होत्या. त्यातील कुठल्याही महालाच्या मजल्याला लागून पुढे झुकलेल्या माळवद्यात उभे राहिले तर आतल्या चौकात दगडी पाटातून फिरविलेल्या पाण्यातील माशांची पाठशिवणीची अविरत खेळी सहज दिसावी अशी चतुर सोय केली होती. त्या 7 महालांची जोड इमारत निरखीत संभाजीराजांनी राजांना विचारले, हे कसले वाडे? हा राणीवसा आहे संभाजीराजे. उत्तर देताना राजांचा आवाज धरल्यासारखा झाला. त्यांना सईबाईंचा आठव आला. महाल 7 होते. 8वा म्हणण्यापेक्षा पहिला महाल त्यात असायला पाहिजे होता. सईबाईंचा. तो नव्हता. असूही शकत नव्हता. तसा तो होताही कुणाला न दिसेल असा. राजांच्या मनात सावळ्या स्मृतींच्या रूपात. जिजाऊ, राजे, संभाजीराजे यांच्यासाठी बांधलेला खासे महाल उर्फ राजवाडा बघून राजे सिंहासन चौकात आले. ही राज दरबारची जागा होती. सिंहासन बैठकीपासून भव्य नगारखान्यापर्यंत 5 हाती पायपट्टा मोकळा सोडला होता. त्यावर रुजामे अंथरले होते. शानदार सिंहासन बैठक साऱ्यांनी डोळाभर बघितली. समोरच्या पायपट्ट्यावर मध्येच एक तलाव खोदून त्यात उसळत्या कारंज्यांची दिमाखदार योजना केलेली होती. त्या कारंजाभोवती सारी मंडळी जमा झाली. हिरोजी इंदळकर कारंजातून पाणी कसे उसळी घेते याची जाणकारी सांगू लागला. संभाजीराजे एक रोखाने वर फवारणाऱ्या पाण्याच्या अगणित धारा बघताना हरवून गेले. नगारखान्याची अस्मानात घुसलेली देखणी कारागिरी डोळ्यांखाली टाकीत राजे संभाजीराजे
जिजाऊ दरबारासमोरच्या मोकळ्या पटांगणात आले. जिजाऊंच्यासाठी पालखी जोडण्यात आली. मोरोपंत, अण्णाजी, बाळाजी, दत्ताजी, प्रतापराव, इंदळकर, आबाजीपंत, मुधोजी सरकवास, चांगोजी काटकर आणि राजे व संभाजीराजे यांनी पालखीभोवती फेर धरला. सारा राणीवसा, येसूबाई, धाराऊ अशा स्त्रिया पालखीच्या पिछाडीला झाल्या. जिजाऊ दर्शनाला निघाल्या. गडदेवाच्या, श्री जगदीश्वराच्या. होळीचा फेरघेराचा माळ येताच पालखी ठाण झाली. या माळावर होळी सणाचा हुडवा कसा शिलगणार याची माहिती आबाजीपंतांनी साऱ्यांना दिली. मांड घेतलेल्या घोड्यावरून उभ्या उभ्याच स्वाराला खरेदी करता यावी अशी जोती राखलेली दुतर्फा एका हरित दुकाने असलेली व्यापारपेठ आली. अजून ती पेठ वस्ती झाली नव्हती. ती वस्ती करण्याचा मक्ता राजांच्याकडून घ्यावा म्हणून गड चढून आलेला नागाप्पा शेट्टी आपल्या चाकरांसह समोर आला. त्याने जिजाऊंच्या पालखीवर सोनमोहरा उधळल्या. त्यांची पायधूळ घेतली. जगदीश्वराच्या मंदिराचा उन्हात झळकता सोन कळस दिसू लागला. जिजाऊंची पालखी मंदिरासमोर ठाण झाली. हात जोड देत राजांनी जिजाऊंना पालखीतून उतरून घेतले. उत्तराभिमुख असलेल्या गाभाऱ्यातील नितळ शिवलिंगासमोर राजबेलाचे जन्माने वाहिलेले पान असावे तसे मध्ये जिजाऊ आणि दुहाती राजे संभाजीराजे उभे राहिले. तिघांनीही वाकून मंदिराच्या दगडी पायरीला हात लावले आणि मंदिराच्या प्रथम चौकात प्रवेश केला. पाठोपाठ राणीवसा, मंत्रीगण आत आले. गाभाऱ्यातील समयांच्या मंद प्रकाशात अर्धवट फुलांनी झाकलेले अभिषेक पात्राखाली जलधारा घेणारे शिवलिंग बघत राजे पुढे झाले. डोकीवर असलेला घंटेचा टोल राजांनी दिला. सारे मंदिर आवार घंटानादाने भरून पावले. पुढे टाकावे म्हणून राजांनी पाऊल उचलले आणि फरसबंदीवर रेखलेल्या दगडी कासवाकडे बघताच ते तसेच मागे घेतले. पंत, आम्हा हिंदूंच्या मंदिरात प्रवेश चौकातच या दगडी कासवाची योजना का केलेली असावी, काही अंदाज? पाठीशी असलेल्या मोरोपंतांना राजाने विचारले. जी म्हणत पुढे आलेले मोरोपंत, संभाजीराजे, जिजाऊ सारेच कासवाकडे निरखून खाली बघू लागले आणि पगडी डोलवीत मोरोपंत म्हणाले, नाही स्वामी, तसा अंदाज नाही करता येत, पण हे पहिल्या कुर्मावताराचं प्रतीक असावं. आम्हास वेगळंच वाटतं पंत. मंदिरी येणाऱ्या हर दर्शन भक्तास काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे विकार या कासवाच्या पायांसारखे मागे सारून मोकळ्या मनाने गाभाऱ्यात या याची सांग देण्यासाठी ही योजना असावी. पण आम्हा दर्शन भक्तांचे विसर्गतीनं का होईना पाय पडतात ते या कासवाच्या पाठीवर. राजे भारल्यासारखे बोलत होते. कासवाकडे बघताना संभाजीराजांना वाटले, एकदा का होईना कासवाचं रूप आमच्या वाट्याला यावं. महाराज साहेब आणि आऊ साहेब यांचे पाय पडावेत आमच्या पाठीवर. जगदीश्वराचे दर्शन होताच जिजाऊ राणीवशासह बाले किल्ल्याकडे परतल्या. राजे संभाजीराजांना घेऊन गडाचा फेर टाकण्यासाठी पुढे निघाले. काळा हौद, भवानी टोक, बारा टाकी, दारू कोठ्या, मंत्र्यांचे वाडे, कुशावर्त तलाव, शिरकाईचे देऊळ अशा लहान थोर साऱ्या जागा बघून राजे संभाजीराजांच्या सह नगारखान्याच्या पायऱ्या चढून वर आले. ही रायगडावरची सर्वात उंच जागा. निशाण चौथऱ्याच्या काठीवर चढलेल्या भगव्या जरी पटक्याची फडफड साऱ्यांना स्पष्ट ऐकू येत होती. तो तोरणा उगवतीला तोंड धरून राजांनी संभाजीराजांना बोटाने मार्ग दाखविला. तो राजगड. जी, संभाजीराजाने साद भरला. दोघांचेही जरी नामे वाऱ्यावर फरफरू लागले. जिरे टोपातील लगी हिंदोळू लागल्या. कानातील सोन चौकडे डुलू लागले. दुसऱ्याच्या 100-200 मेंढी कळपात चुकार होऊ बघणारे आपले मेंढरू जातीवंत धनगर ज्या नजरेने अचूक पारखून काढतो, तसे सह्याद्रीच्या काळपट रांगात मुरू बघणारे आपले गडकोट राजे तर्जनी फिरवीत संभाजीराजांना अचूक दाखवू लागले. तो सोनगड, तो चांभारगड, तो घोसाळा, हा लिंगाणा, हा कंगोरा, हा कोकडदिवा, तो तळेगड. शंभूराजे, हा रायगड जगदंबेचा सर्वात थोर भुत्या आहे.
भोवतीच्या या गडांच्या कवड्यांची माळ त्यानं कंठात चढविली आहे. त्या पायथ्याशी फिरलेल्या गांधारी आणि काळ या नद्यांच्या सफेद पाण्यानं त्यानं आईचा तांदूळ चौक भरला आहे. याच्या अंगा खांद्यावरून कोसळणारे पाट संबळ तुणतुण्याचा ठेका धरून आहेत. जवळ असलेल्या उगवतीच्या सूर्याचा पोत करून तो हा हाती धरतो. या जरी पटक्याचा भगवा भंडारा त्यानं माथी माखून घेतला आहे. असा हा रायगड आहे. राजाने हाताची बोटे छातीशी नेत त्या भुत्याला मान दिला. शुभ मुहूर्तावर राजाने जिजाऊंच्या हाताने जगदीश्वराला अभिषेक करविला. महिन्याभरातच रायगडचा दफ्तरी जाप्ता बसला. गड नांदू लागला. गडावरच्या थंड हवेत जिजाऊंचे दम्याचे दुखणे उचल खाऊ लागले. राजांच्या सल्ल्याने त्या गड उतरून पाचाडच्या वाड्यात राहायला आल्या. त्यांच्या सेवेसाठी पुतळाबाईही गड उतरल्या. महाडचे निष्णात वैद्य गंगाधर पंतांनाही सेवेसाठी पाचारण्यात आले. पाचाडच्या वाड्याच्या कारभाराला सदरेशी बोलावून राजांनी एक सक्त आज्ञा केली. एक फेर घेराची घंटा वाड्याच्या सदरी तुळईस बांधणे, त्यावर एक तासवाला नेमून देणे. रोज आऊसाहेबांची स्नानादी आन्हिके आटोपून त्या तुळशी पूजेसाठी सदरी येतील त्या समयास घंटेचे टोल ते एक सुरी देत जाणे. त्या इशारतीने आम्ही युवराज संभाजीराजांच्या समवेत मावळ माचीवर दाखल होऊ. दुरून का होईना जे घडेल ते आऊसाहेबांचे चरण दर्शन करू. ये काम बिला कसुरीने हररोज पार पाडीत जाणे. आता पाचाडवाडीत सकाळ धरून नित्यनेमाने घंटेचे टोल घुमू लागले. याने केवळ राजे संभाजीराजे यांचीच सोय झाली नाही. पाचाडातील शिबंदीच्या शिलेदारांना, 18 कारखान्यातील कष्टकऱ्यांना कळून चुकले की घंटानाद घुमू लागताच जिजाऊसाहेब सदरेवर आलेले असतात. असेच संभाजीराजांना बरोबर घेऊन राजे एकदा मावळ माचीवर आले. पाचाडच्या रोखाने उठलेले घंटेचे टोल वाऱ्यावर स्वार होऊन माचीकडे सरकले होते. दिवस कासराभर वर चढला होता. दगडबंद बुरुजावर उभे राहून राजे संभाजीराजे पायथ्याच्या पाचाडच्या सदरेवर डोळे जोडून उभे होते. चुन्याची बोटभर खडी रेघ दिसावी तशा जिजाऊ दूरवर सदरेवर दिसू लागल्या. त्या दिसताच दोघांनीही अदब मुजरे घातले. सदरेवरची रेख निश्चल खडी होती. बुरुजावरून पिता पुत्र डोळ्यांचेच हात करून त्या रेषेच्या पायथ्याला भिडवून मोकळे झाले होते. युवराज काहीतरी योजून राजे बोलू लागले. जी संभाजीराजाने त्यांची साद पडू दिली नाही. पायथ्याच्या वाड्याच्या सदरेवरून मासाहेब तुम्हा आम्हास अचूक कशा काय ओळखतील? राजाने विचारले. अलबत ओळखतील मासाहेब अचूक. तुम्ही कुठले व आम्ही कुठले ते? संभाजीराजे क्षणभर थांबले. राजांच्या पायांकडे नजर लावीत म्हणाले, आपण केवढे थोर, आम्ही केवढे छोटे, मासाहेब चुकणार नाहीत. संभाजीराजांनी उत्तर दिले. निरोपासाठी आलेल्या गणोजी शिर्क्यांना संभाजीराजांनी खांदा भेट दिली. ती देताना त्यांना कुठंतरी खोलवर चालून गेले की एवढ्या 15 दिवसांच्या येथील मुक्कामात गणोजी ना आबासाहेबांशी, ना चमकत्या तोड्याशी, ना आमच्याशी कधी खुल्या जबानीने बोलले. कधी निसटते बोलण्याचा योग आलाच तर गणोजी शिर्के पापण्यांची चटाचट फडफड करतात. एखादा शब्द बोलून आमच्या आणि आबासाहेबांच्या हातातील सोन्याच्या कड्याकडे एक रोख बघत राहतात. एकदा तर संभाजीराजांना गणोजी तसे बघत असताना वाटले होते की तसेच त्यांच्याजवळ जावे आणि सर्वांसमक्ष आपल्या हातीचे कडे उतरून त्यांच्या हाती भरावे. पण ते रिवाजी दिसले नसते. पिलाजी आपल्या मुला सुनेनिशी निघून गेले. संभाजीराजांचा ठरला दिनक्रम सुरू झाला. सुक्या तळ्याजवळ मोकळ्या मैदानात असलेल्या लोखंडी मल्लखांबावर ते एका सकाळी सरसर दशरंग फिरत होते. शेजारी उभ्या असलेल्या गोमाजी बाबांची आता त्यांच्यावर नजर ठरत नव्हती. टाळा वासून ते नुसते बघत होते. मल्लखांब लोखंडी असल्याने संभाजीराजांच्या अंगी उठलेल्या घामाने तो निथळून निघाला. त्याच्यावर हात ठरेनात आणि खांबाच्या टोपाकडे चढते गेलेले संभाजीराजे बाणासारखे पायथ्याकडे घसरतीला लागले. त्या घसरतीतच त्यांनी कसबाने अंग बाहेर झोकून दिले आणि पवित्रा घेत ते गोमाजींच्या पुढ्यात उभे ठाकले. घामाघूम झालेले,
पण ओठभर हसणारे. झटकन गोमाजीने पुढे होत हातीची शाल त्यांच्या अंगाभोवती लपेटली. मेहनतीच्या घामेजल्या अंगावर वारा घेऊ नये धाकलं धनी. काहीतरी बोलायचे म्हणून गोमाजी बोलले खरे, पण मनोमन त्यांना उघडे संभाजीराजे बघताना वाटले होते की म्हातारी झाली म्हणून काय झालं, आमचीच नदार लागायची या सोनकांबच्या मल्लखांबाला. मेहनत घेऊन आलेले संभाजीराजे पेहराव अंगी घेऊन धारावने दिलेली दुधाची चरवी ओठांआड रिचवून वाड्याच्या सदर बैठकीवर आले. राजे महाडकडे कूच झाले होते. युवराजांना बघताच बसलेले बाळाजी चिटणीस अदबीने उठले. उभ्या असलेल्या अण्णाजींनी झटकन मुजरा घातला. सदरेवर 4-5 कुणबाऊ माणसे आणि रायगडाच्या पायथ्याच्या वाडीचा गावखोत उभा होता. संभाजीराजांची त्यांच्यावर नजर पडताच ते सारेच कमरेत झुकले. कोण मंडळी ही? बैठक घेत संभाजीराजांनी बाळाजींना विचारले. हे वाडीचे शिकारखेळे आहेत. त्यांच्या विरुद्ध गावखोतांची तक्रीर आहे. बाळाजींनी उभे राहून उत्तर दिले. कसली तक्रीर? संभाजीराजांनी खोतांकडे बघत विचारले. का चिटणीस, यांची तक्रीर आम्हास ऐकवण्याजोगी नाही? तसं नाही युवराज, पण हा कथला साधीलवार आहे. आम्ही त्यास निवाडा देऊ. एवढा वेळ गप्प बसलेले अण्णाजी नम्रपणे म्हणाले. जशी तुमची इच्छा, संभाजीराजे हसून म्हणाले. जमलेल्या शिकार खेळात मात्र चुळबुळ झाली. त्यांचा म्होरक्या गुंजोटे कमरेत झुकून मुजरा देत म्हणाला. सरकार गडावर नाहीत तर आपणच काय ती तड लावावी आमची धाकलं धनी. कसली तड? काय झालं? ना कचरता बोला आम्हास. संभाजीराजांनी गुंजोट्याला धीर दिला. धनी, ह्याने आगळ केली. तड लावायची ती आमची, ह्यांची नाही. गावखोताने सावधपणे तोंड उघडले. कसली आगळ? संभाजीराजांनी खोताला नजर दिली. वाडीच्या वाघोऱ्याच्या रानात ह्यांनी शिकार केली, मांदळ जनावरं पाडली, पर सरकारातनं ठरवून दिलेली शिकारीची तक्षीम आम्हाला नाही पावती केली. शिकार करून हे वाटा द्यायला लागतो म्हणून रानातनं गुपचूप पसार झालं. खोताने तक्रीर पेश केली. ती मजेदार होती. शिकार खेळ्यांनी केल्या शिकारीचा ठरलेला वाटा गावखोताला दिला नव्हता. अण्णाजी पंत, या शिकारी बाबीचा कानू काय? संभाजीराजांनी विचारले. खोत म्हणतात ते सही आहे युवराज. सरकारी फडातून खोतास तसे अधिकार देण्यात आले आहेत. गुंजोटे आणि त्यांचे शिकार खेळे दोषी आहेत. अण्णाजींनी बरहुकूम कानूजाप्ता सांगितला. यासी सजा काय? संभाजीराजांना औरंगाबादेतील त्या शिकारीचा प्रसंग आठवला. दंड. शिकाऱ्यांनी सरकारी फडात दंड जमा केला पाहिजे. त्यातील तक्षीम गावखोतास तोडून दिली जाईल. जेवढी जनावरं शिकाऱ्यांनी पाडली असतील त्या हर जनावरामागं 4 शिवराई दंड जमा करणं भाग आहे. शिकार खेळे दंडाची भाषा ऐकताच चळवळले. खोताचा चेहरा जरा उजळ झाला. खोत, तुम्ही कधी शिकारीची खेळी खेळता? खोताच्या ध्यानी मनी नसलेला प्रश्न संभाजीराजांनी त्याला विचारला. जी, खेळतो की. मग त्यातील तक्षीम कधी वाडीच्या शिबंदीच्या सुभेदारांच्या हवाली करता? नाही धनी. खोताचा आवाज पडका झाला. तुम्ही शिकार खेळता, तुम्हास ठावे असेल. उठवल्या रानाला अमुकच एक जनावर भेटेल याचा अंदाज नाही देता येत. या जोखमीच्या खेळीत कधी वाघरासारखं जनावर खेळ्यावर चालून आलं, त्यानं तो जाया झाला तर त्याची हकीकत पुसता? नाही धनी. खोत गडबडला. कोणी वाघराची शिकार पाडली तर त्याच्या पाठीवर गावखोत म्हणून शाबासकीचा हात देता की त्यातही तक्षीमच मागता? या प्रश्नाला खोताजवळ उत्तरच नव्हते. वाघासारख्या जनावराला हा जाप्ता लागू नाही युवराज. अण्णाजींनी खोताला पाठीशी घालण्यासाठी अदबीने कायदा पुढे केला. तेच म्हणतो आम्ही अण्णाजी पंत. शिकार खेळीला असे काटेकोर कानू लागत नाहीत. जोखमीचे जनावर अंगावर आले तर घरी ठाव घेतलेले हे खोत काही करणार नाहीत. खायचे जनावर पडले तर वाटा मागण्यास चुकायचे नाही. आम्ही या शिकार खेळ्यांवरील दंड माफ केला आहे. पण युवराज, कानूप्रमाणे? अण्णाजी, आम्ही दंड माफ केला आहे. ही आज्ञा आहे.
संभाजीराजांचा आवाज करडा झाला, मान ताठ झाली. जी. अण्णाजी लपकन कमरेत झुकले. खोत, जातीचा शिकारी वाटा म्हणून आलेली शिकार कधी खात नाही, हे ध्यानी ठेवा. गुंजोटे, जातीचा शिकारी ज्यांना ज्यांना शिकार झाल्याचे कळले त्यांना वाटा तोडून दिल्याखेरीज रानातून गुपचूप पळून जात नाही, हे विसरू नका. अण्णाजी पंत, आम्ही आज्ञा केली ते मनी लावून घेऊ नका. थोरपणे आम्हास क्षमा करा. औरंगाबादेच्या रानात आम्ही वनगायींची शिकार होताना डोळ्यात देखत पाहिली. त्या खेळांना दंड करणे तुम्हा आम्हा कुणालाच साध्य न होणारे. त्यावेळी वनगायी समोर बघून हातीची हत्यारे तशीच खाली नेणाऱ्या आमच्या खेळ्यांचा आम्हास कोण अभिमान वाटला. यांना दंड माफ करताना वाटत नाही एवढा आनंद आम्हाला त्या खेळांना मरातबानं बक्षिसी बहाल करताना वाटला असता. खोत, आम्ही जातीनिशी तुमच्या रानात उतरू शिकार खेळण्यासाठी, रानडुकरांची. त्यावेळी आमच्या सोबतीला असा. पुरं जनावर वाहून वाडीत न्या. तुम्ही शिकार खा, वाडीच्या गावकऱ्यांच्या तोंडी घाला. जगदंब जगदंब. संभाजीराजे थेट राजांच्या सारखे पुटपुटले. छातीच्या कवड्यांच्या माळेवर हात बोटे फिरवीत बैठकीवरून उठले. जगदीश्वराच्या दर्शनासाठी म्हणून अंतःपुराकडे चालू लागले. त्यांच्या पाठमोऱ्या आकृतीला साऱ्यांनीच मुजरे घातले. अण्णाजी पंतांच्या हातातील उपरण्याचे शेव मुठीत घट्ट आवळले गेले होते. युवराजांच्या राजदर्शनाने ते दिपून गेले होते, पण कथलेकरांसमोर झालेल्या करड्या आज्ञेने ते मनोमन कुठेतरी दुखावले गेले होते. क्रमशः